नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी निनाद सर. आज आपण कोविड-19 कोरोना व्हायरस याविषयी जरा माहिती घेऊया. इयत्ता 8वीमध्ये आरोग्य व रोग ह्या धड्यामध्ये रोग म्हणजे काय, रोगाचा प्रसार कसा होतो याविषयी तुम्ही अभ्यास केला असेल किंवा करणार असाल. तर आज आपण एक विषाणूजन्य रोग म्हणजेच कोविड-19 हा बघणार आहोत. त्याआधी विषाणू म्हणजे काय हे आधी आपण समजून घेऊयात. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, पृथ्वी तलावर अनेक सजीव आहेत. आपण बघितलंय R.H. व्हिटाकर यांनी त्या सजीवांचं 5 सृष्टींमध्ये वर्गीकरण केलं होतं. परंतु या पंचसृष्टीमध्ये त्या वर्गीकरणामध्ये लायकेन, व्हायरस, विरॉइड्स, प्रियॉन्स यासारख्या अपेशीय जीवांना त्यांनी स्थान दिलेलं नव्हतं. का नव्हतं दिलं? म्हणजेच व्हिटाकर यांना जो विषाणू आहे याला सजीव म्हणायचं नव्हतं. म्हणून त्या पंचसृष्टी सजीवांचं जे वर्गीकरण त्यांनी केलं होतं त्यात त्यांनी या विषाणूला स्थान दिलेलं नाहीये. मग विषाणूंना सजीवांच्या वर्गीकरणात स्थान न देण्याचं कारण काय? त्यांना सजीव का मानलं जात नाही? विषाणूंमध्ये जिवंतपणाची वैशिष्ट्ये आपल्याला आढळून येत नाही. आता ती कोणती वैशिष्ट्य? तर ते अन्नाची किंवा त्यांना ऑक्सिजनची गरज नसते. आणि आकाराच्या दृष्टीने बघितलं तर त्यांची वाढही होत नाही, म्हणजे त्यांचा आकारही वाढत नाही. मग असं अजून कोणतं वैशिष्ट्य आहे की त्यामुळे आपण कन्फ्यूज होतो त्यांना सजीव म्हणण्यासाठी? आपल्याला वाटतं की ते सजीव असू शकतात. तर ते एकमेव असं वैशिष्ट्य म्हणजे विषाणूंमध्ये ते आढळते. ते कोणते? तर त्यांची संख्या वाढत जाते आणि त्यांची संख्या वाढते म्हणजेच तिथे प्रजनन होते आणि हे सजीवांचं लक्षण आहे. म्हणून कन्फ्यूज होणं हे स्वाभाविक आहे. परंतु अनेक बायोलॉजिस्ट म्हणतात की विषाणू जे आहे, व्हायरस जे आहे, हे सजीव नाही. विषाणूंचे शरीर जे आहे ना ते DNA किंवा RNA या अनुवंशिक द्रव्याचे बनलेले असतात आणि त्यावर प्रथिनांचे कवच असते. एकाच विषाणूंमध्ये एकाच वेळी DNA आणि RNA दोन्ही कधीच नसतात. विषाणू जे आहेत ना हे दुसऱ्या सजीवाच्या शरीरात वाढू शकतात. म्हणजेच ते काय आहे? ते पूर्णपणे परोपजीवी आहे. त्यांचे शरीर आपण बघितलं, कोरोना व्हायरस जो आहे त्याचं जे शरीर जर तुम्ही बघितलं तो गोलाकार आहे. म्हणजे या व्हायरसचे शरीर जे आहे ना दंडाकार, गोलाकार किंवा बेडकाच्या पिलाप्रमाणे असतात. आता आपण हा जो कोविड-19 आहे हा सर्वात पहिले कुठे सापडला त्याविषयी आपण जाणून घेऊ. हा जो जगभरात थैमान घालणारा हा जो विषाणू आहे ना, ज्याला आपण इंग्लिशमध्ये व्हायरस म्हणतो, हा चीनच्या युबेई प्रांतातील वुहान शहरात जन्माला आलेला आहे. वुहानच्या मच्छी मार्केटमध्ये वेई गॅक्सियन या महिलेला सर्वप्रथम या विषाणूचा संसर्ग झाला. त्यामुळे तिला पेशंट 0 म्हटलं जातं. त्यानंतर भारतात प्रथमतः केरळमध्ये या रोगाचा शिरकाव झालेला आपण बघितलाय. त्यानंतर हळूहळू बऱ्याच राज्यांमध्ये त्याचा लोण पसरलेला आता आपण बघतोय. आणि महाराष्ट्रात तो कोणत्या शहरात सापडला? पुण्यात. आता हा जो कोरोना व्हायरस जो आहे हे आपल्याला कधी माहितीच नव्हतं का? हे सगळं 2019-20 मध्येच आपल्याला कळतंय का? तर नाही. कोरोना व्हायरस पहिल्यांदा 1930च्या दशकात सापडलाय. तेव्हा संसर्गजन्य ब्रॉन्कायटिस विषाणूमुळे पाळीव कोंबड्यांच्या तीव्र श्वसन संसर्ग झाल्याचं आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर 1960च्या दशकात मानवी कोरोना व्हायरस सापडला. म्हणजे 1930ला
जो कोरोना व्हायरस आपल्याला सापडला हा पाळीव प्राण्यांवर त्याचा संसर्ग झालेला आपण बघितला होता. आणि त्यानंतर 1960ला मानवी कोरोना व्हायरस आपल्याला सापडलं होतं. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, कोरोना हे एका विषाणू समूहाचं नाव आहे. हे विषाणू भारताला पूर्वीपासून माहिती आहे. 2003 मध्ये जो आपल्याला सार्स हा आजार किंवा 2012 मध्ये जो मर्स हा आजार माहिती आहे, तो सुद्धा कोरोना विषाणूमुळेच होणारे ते आजार होते. परंतु जो 2019 मध्ये चीनच्या वुहान शहरात सुरू झाला ना जो कोरोना व्हायरस, तो यापूर्वीच्या कोरोना व्हायरस म्हणजेच कोरोना विषाणूपेक्षा जरा वेगळा होता. आणि म्हणून त्याला आपण नॉवेल अर्थात नवीन कोरोना विषाणू असं म्हणतोय. आता जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHO ने या विषाणूपासून जो होणारा आजार आहे त्याला कोविड-19 असं नाव दिलं. कोरोना हा प्राणी जगताकडून मानवाकडे आलेला विषाणू आहे. म्हणजे हा माणसाला नव्हता झाला आधी, हा प्राण्याला झाला होता. मोस्टली आपण हा जो विषाणू आहे हा वटवाघळामध्ये आपण बघितलेला आहे. म्हणजेच वटवाघळाकडनं मानवाकडे आलेला तो रोग आहे. आतापर्यंत वैज्ञानिकांना कोरोनाचे 6 प्रकार माहिती आहे आणि कोविड-19 हा 7वा प्रकार. एखादा रोग जो पसरतोय तो का पसरतोय, कोणत्या विषाणूमुळे पसरतो आहे, त्या विषाणूची उत्पत्ती कुठे, ती कधी झाली आणि ती कशी झाली, यावरून WHO जो आहे म्हणजे जागतिक आरोग्य संघटना जी आहे हे त्या विषाणूला नाव देत असते. आता कोविड-19 हे नाव जे आहे या रोगाला जे दिलेलं आहे हे कसं काय दिलेलं आहे, तो कोविड हा शब्द 3 शब्दांची आद्याक्षरे घेऊन तो तयार झालेला आहे. को म्हणजे CO म्हणजे काय, कोरोना, त्या व्हायरसचं नाव. VI म्हणजे व्हायरस, कोरोना व्हायरस. आणि जो D आहे कोविड मधला D, त्याचं ते म्हणजे डिझीज. आणि या तिघांना मिळून कोविड. आणि त्यानंतर जो 19 जो आहे तो म्हणजे काय, तो म्हणजे 2019ला हा विषाणू आपल्याला आढळला आहे. म्हणून नाव काय देण्यात आलं, कोविड-19. आता हे विषाणूची जर रचना बघितली ना तर कोरोना व्हायरस हे कंद आकाराच्या पृष्ठभागाचं आणि गोलाकार असा एक कण आहे. या व्हायरसचा, या विषाणू जो आहे याचा व्यास माहिती किती आहे, अप्रॉक्सिमेटली सुमारे 120 नॅनोमीटर इतका. याचे अनेक प्रकार आहेत. आता आपण कोरोनाचे संक्रमण, कोविड-19 या डिझीजचे संक्रमण कसे होते ते बघूयात. कोरोना हा झुनोटिक विषाणू आहे आणि तो झुनोटिक विषाणू असल्यामुळे त्याचं संक्रमण प्राण्यांकडून मानवाकडे होतं. एका व्यक्तीपासून दुसऱ्यात तो पसरतो. कोविड या आजाराचे विषाणू 2 प्रकारांनी पसरतात हे आपल्याला माहिती आहे. त्यापैकी पहिला म्हणजे त्या आजारानं बाधित रुग्ण खोकल्यावर त्याच्या खोकल्यातून द्रव स्वरूपातील तुषार हवेत पसरतात. त्या तुषारांमध्ये हे अतिसूक्ष्म विषाणू लाखोंच्या संख्येत असतात. अशा वेळेस त्याच्या आजूबाजूला असलेल्या व्यक्तींच्या श्वासातून ते विषाणू त्यांच्या श्वसन मार्गात जातात आणि मग ते लोक बाधित होतात. आता दुसरा प्रकार म्हणजे खोकल्यातील तुषार आणि त्यातले विषाणू आजूबाजूंच्या वस्तूंवर पडतात. म्हणजे टेबल असो, तुमचा दरवाजा, खुर्ची, आपण बसचे जे सीट्स असतात ते, या वस्तूंवर ही विषाणू बराच काळ जिवंत राहतात. मग अशा वस्तूंना कुणी निरोगी व्यक्तीने स्पर्श केला
म्हणजे हाताने समजा तिथे स्पर्श केला आणि त्याचे ते हात नंतर स्वतःच्या त्याने चेहऱ्याला लावले, नाकाला लावले, तोंडाला लावले, डोळ्याला लावले, तर त्या निरोगी व्यक्तीला या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. या रोगाची लक्षणं त्वरित दिसत नाही, त्यामुळे आपण संक्रमित नाही असे रुग्णाला वाटते आणि ते आपण संक्रमित नाही असं त्याला वाटल्यामुळे तो संक्रमण पसरवू शकतो. म्हणजे आजार दिसण्याआधीच तो पसरू लागतो. त्यामुळे घरी राहणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं हाच एक प्राथमिक उपाय आहे. आता याची घातकता किती आहे ते आपण बघूयात. कोविड-19ची घातकता 23 ते 24% आहे. आपण बघितलं सार्स आणि मर्स असे काही रोग आपण बघितलेच ज्या कोरोना व्हायरसने होत आहेत. हे जे सार्स आणि मर्स आहे याच्या तुलनेत कोविड-19ची प्राणघातकता जी आहे ती खूप कमी आहे. त्यात 80% रोग्यात फक्त किरकोळ लक्षणे आपल्याला आढळतात आणि ते रोगी 2 आठवड्यात बरं पण होऊन जातात. ॲक्च्युली कोविड-19 हा घातकतेमुळे नव्हे तर त्याच्या गतिमान संक्रमणामुळे धोकादायक आहे, कारण तो पसरतो लवकर. त्यामुळे जे वृद्ध व्यक्ती आहे, लहान बालकं आहेत, ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा हृदयरोग आहे, फुफ्फुसाचे काही आजार आहे, कर्करोग आहे, अशा व्यक्तींची काळजी घेणं ही जास्त गरजेचं आहे. याची लक्षणे आपण बघूयात. कोरोना विषाणूचे संक्रमण बाहेरील श्वसन संस्थेला प्रभावित करते. म्हणजे काय तर नाक, कान, गळा, फुफ्फुस इत्यादींना. आणि जर याचा परिणाम जास्त झाला तर श्वास घ्यायला त्रास होत असतो. मग या लक्षणात आपण काय बघू शकतो? ताप, कोरडा खोकला, थकवा जाणवतो, श्वास घ्यायला अडचण होते, अंग फार दुखतं, सर्दी होते, घशात खवखव होते, त्यानंतर निमोनिया होऊ शकतो. काही रुग्णांना खूप वेदनासुद्धा आपण बघतोय, नाक जाम होतं, त्यानंतर अतिसारही होऊ शकतो. बरोबर. पण ही जी लक्षणं आहे ना, ही लक्षणं 2 ते 14 दिवसात नंतर आपल्याला दिसतात. संक्रमण होण्याचे संकेत, लक्षणे दिसेपर्यंतच्या अवधी जो असतो ना, त्याला काय म्हणता माहिती आहे? इन्क्युबेशन पिरियड असं म्हटलं जातं. आता त्याच्या वेगळ्या तपासण्या आहेत, जसं रिअल टाइम रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिॲक्शन जी आहे त्याला RRT-PCR म्हटलं जातं, जेणेकरून आपल्यातली जी भीती आहे ती दूर होईल. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, विज्ञानात आपण अभ्यास केलेला आहे किंवा पुढे तुम्ही करणारा असाल की मानवी शरीरामध्ये खूप ताकद आहे. मानवी शरीरातील पांढऱ्या पेशी ज्या आहेत ना, व्हाईट ब्लड सेल, या पांढऱ्या पेशींचा रोग प्रतिकारक शक्तींमध्ये सहभाग असतो. शरीरात अत्यंत कमी प्रमाणात विषाणू किंवा बॅक्टेरिया सोडण्यात येतो. शरीरातील संरक्षण यंत्रणा या विषाणूला किंवा बॅक्टेरियाला ओळखते, तेव्हा त्याच्याशी कसं लढायचं हे शरीराला कळतं. बरोबर. आता पुढच्या वेळी शरीरात पुन्हा अशा प्रकारच्या विषाणू आल्यास त्याचा सामना करण्यासाठी आपल्या शरीराची तयारी असते. गेल्या अनेक दशकांपासून एखाद्या विषाणूवर तयार करण्यात आलेल्या लसीकरणात त्याच विषाणूंचा वापर होत आलेला आहे. 10वीच्या पुस्तकात आहे सुद्धा. त्या विषाणूला मारण्यासाठी त्याच विषाणूंचा वापर केला जातो. गोवर, देवी, कावीळ अशा रोगांसाठी अशाच प्रकारच्या लसींचा वापर केला जातोय. तसंच फ्लूवरच्या लसीकरणातही याचा वापर केला जातो. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आता आपण सर्वात जास्त वाट कशाची बघत आहोत तर लस कधी येईल. कोरोना विषाणूवर अनेक औषधे निर्माण केल्याचा दावा जरी होत असेल तरी
परिणामकारक ठरणारी लस अजून कोणीही तयार केलेली नाहीये. तर मग विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्या हातात आता काय आहे? आपल्या हातात फक्त स्वतःची काळजी घेणं, त्यासोबत आपल्या कुटुंबाची काळजी घेणं, जो फिजिकल डिस्टन्सिंग आहे ते पाहणं, स्वच्छ हात दर 20 मिनिटाने 30 मिनिटाने धुणं, त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी थुंकायचं नाही, बाहेर जर जायचं असेल तर मास्क लावूनच जायचं, तिथेही फिजिकल डिस्टन्सिंग पाळायची, स्वतः रस्त्यावर थुकायचं नाही, लोकांना थुकू द्यायचं नाही, घरी आल्यावर चांगली स्वच्छ आंघोळ करायची, त्यानंतर हात घडीघडी नाकाला, डोळ्याला, तोंडाला लावायचा नाही आणि हात स्वच्छ धुत राहायचं आणि छानपैकी घरी राहून अभ्यास करायचा, नवनवीन गोष्टी शिकायच्या. हा जो वेळ आपल्याला मिळालेला आहे याचा सदुपयोग करायचा. आणि काही लक्षणं आढळल्यास डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधा. खुश रहो, जीते रहो. धन्यवाद.